हॅलो भावांनो, नमस्कार. अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज चाललो आहे धुळ्याला. माझं जरासं काम आहे डॉक्युमेंट्सचं. तर मी आता फॉर्म पास झालो आहे जस्ट. तो मला ते डॉक्युमेंट्स काढायचे होते. तर रस्त्यात जातात एवढा सुंदर नजारा. त्याच्यानंतर मी आजूबाजूला आजी बसलेल्या माझ्या जनरल तिकीटने जात होतो म्हणून जनरल डबा या. तर मग तसंच मी व्ह्यूचा एन्जॉय घेत घेत जात होतो. आणि हा एक चांगला ट्रेनचा व्हिडिओ मी काढला जो तुम्हाला आवडतच असेल. तर मग ॲक्च्युली पावसामुळे धुळ्याला जाण्याचा रस्तासुद्धा खूप सुंदर होऊन जातो. तर मग मी असं जाता तर मला थोडीशी भूक लागली. तर मग मी इगतपुरी स्टेशनला उतरलेलो आहे. हा इगतपुरी स्टेशन उतरण्याचा व्हिडिओ आहे. तिकडे खूप पाऊस पडत होता तरीसुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो आहे. तर ही अशी आपली ट्रेन आहे, धुळे दादर ट्रेन तिला म्हणतात. आणि हे बघा मी इगतपुरी स्टेशनला आहे. इकडे मी थोडीशी भूक लागलेली तर समोसा घेतला. 30 रुपयाचे 2 आहेत. ॲक्च्युली या रूटला फक्त इगतपुरी स्टेशनला सर्वात जास्त चांगलं फूड भेटतं. अजून कुठे जास्त भेटत नाही. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक इन्फॉर्मेशन शेअर केली की चांगलं फूड जर तुम्हाला खायचं असेल इतरपेक्षा, इतर जे पण स्टेशन आहेत मनमाड, नाशिक वगैरे, त्यापेक्षा हेच स्टेशनवर चांगलं फूड भेटतं. म्हणून इकडे तुम्हाला खायचं असेल तर इकडेच खात जावा. तर मग ते घेऊन मी चाललो माझ्या सीटवर बसायला. सीटवर बसून मी माझा समोसा खाल्ला. समोसा छान होता. ऑइली तर असेलच, पण काय करणार आता, भूक लागलेली आहे आणि सर्व स्टेशनपेक्षा जास्त चांगलं इकडेच भेटतं. आणि थोडंसं क्लिनिनेस असते थोडीशी, जास्त पण नाही. तर म्हणून मी इकडेच खाण्याचा विचार केला. आणि तुम्ही बघत असाल की मला भूक खूपच लागलेली. तर मग त्याच्यानंतर मग मी उतरलो धुळ्याला जाण्यासाठी. पण ॲक्च्युली माझ्यासोबत प्रॉब्लेम झाला की मी चाळीसगाव स्टेशनला उतरून गेलो आणि माझी धुळ्याची ट्रेन सुटून गेली. तर मग मी ट्रॅव्हल्सने गेलो. तर मग त्याच्यानंतर मी माझं काम करून मी रिटर्न जातो आहे चाळीसगावला. कारण माझं डॉक्युमेंट्सचं काम होऊन गेलं. तर माझा मित्र सोडायला आलेला. मग ही आपली परत रिटर्न जाणारी ट्रेन ही चाळीसगावला जाईल. चाळीसगाववरून मी बाईकने. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.